नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून माफी मागते की आपला हा जो क्लास आहे हा बराच दिवस चालू आहे आणि आपण जो आता वर्क करायला घेतलेला आहे 5Dचं, इथे बघू शकता मी पिकॉकचे फेदर्स आणि पिकॉक तयार केलेले होते. याचा आपण आधीच हळूहळू वर्क सुरू होतं, पण मध्यंतरी खूप असे आपले खूप दिवस झाला आपण व्हिडिओ नाही बनवला. कारण मध्ये सण संक्रांतीमुळे तुम्हाला सांगितलं वेळ मिळालाच नाही मला वुलनचे मॅट रांगोळी बनवण्यामधून. त्यानंतर ना मग मी हे सगळे फेदर्स बनवून घेतलेले आहे. बघू शकता इथं एक 60 ते 65 एवढे फेदर्स मी बनवून घेतलेले आहेत. 4 पिकॉक बनवलेले आहेत, त्याचे आपण 2 बनवणार आहोत. आता इथं बघू शकता मी किती प्रमाणामध्ये हे झालेले आहेत. त्याचं फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता. बाकी काही नाही. तुम्ही ज्यावेळेस हे फेदर तयार करता तेव्हा त्याला पाठीमागून फक्त ग्लू लावायचं आणि कट करून घ्यायचं. कसं कट करायचं याचे व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत. आता मला खूप गडबड होती त्यामुळे मी ते काय सांगितलं नाही. इथं बघू शकता हा वेगळा पिकॉक काढलेला आहे. हा बॅकनेक आपण करत आहोत. इथं आधी आपण सर्वात पहिल्यांदा 3D हा जो आहे हा आपण बॅकनेकला 3D पिकॉक बनवून घेणार आहोत. तर इथे मी आधी हा एक नॉर्मल पिकॉक काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जो आपण गळा घेतलेला आहे त्याच्या शेपनुसार आपण इथं हे पिकॉकचे फेदर लावणार आहे. इथं मी मटका गळा घेतलेला आहे. बाकी सगळं ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं, त्यानंतरनं चेन स्टिच हे सगळं कसं करायचं आहे आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यासाठी जास्त वेळ घालवला नाही, कारण त्यामध्ये तुमचाही वेळ वाया जाईल आणि माझाही वेळ वाया जाईल. त्यामुळं त्याचे मी काही व्हिडिओ बनवलेले नाहीत. आणि जर नवीन कोण व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना माहीत नसेल तर त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तर इथं बघू शकता किती अशा प्रकारे आपण जे हे फेदर्स बनवलेले आहेत. हा जो पिकॉक असतो हा 3D पिकॉक असतो. आपण आधी याच्याबद्दल बघितलेलं आहे की 5D पिकॉक म्हणजे काय आणि 3D पिकॉक म्हणजे काय. हा जो तुमचा क्वेश्चन होता हे आपण त्यावेळेसच क्लिअर केलेला आहे. तर जसं मी मटका शेप काढलेला आहे त्याचप्रमाणे मी इथं असे फेदर सगळे लावून घेणार आहे. तर इथं मी आत्ता स्टिच केलेलं नाही, फक्त सुरुवातीला तुम्हाला दाखवते कसं मांडायचं. आणि मग एक 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 आपण जो आपल्याकडं नॉर्मल निडल आणि आपण ज्यानं स्टिच करतो तो जो कॉटन धागा आहे त्यानं आपण एक एक फक्त जसं आहे तसं आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत. हे मी जसं मांडलं आहे तसंच तुम्ही फक्त एक 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 त्याला आपण जसं नॉर्मल स्टिचिंग करतो खालून सुई काढून वरून परत तिथूनच खाली घालायची, असं आपण ह्याला 4 बाजूनं पॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे आपलं पॅकिंग स्टिचिंग केल्यानंतरचं पिकॉक रेडी पिकॉक आपल्याला दिसेल. ठीक आहे. आणि त्यानंतर आता हे राहिलेले जे आपले पिकॉकचे फेदर्स बनवलेले आहेत, तर बऱ्यापैकी इथं अजून एक 40-45 पिकॉकचे फेदर्स आणि हे 4 जे मोरा आपण तयार केले होते आपण याच्यामध्ये वूलन कॉटन भरवून आपण हे 5D पिकॉक बनवणार आहोत. तर आता हे जे राहिलेले आहे त्याचा आपण वापर आपले जे स्लीव्जवरती आहे त्याच्यावरती 5Dचे पिकॉक बनवण्यासाठी करणार आहोत. तर आता आपण आधी बॅकनेकचा जो 3D पिकॉक आहे तो बनवायला घेऊयात. तर इथं बघू शकता मी पूर्ण गळा इथं काढून घेतलेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे. त्यानंतरनं मी जो आपला जरीचा थ्रेड आहे त्यांना आधी चेन स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतरनं एक पिकॉक आपला साधा पिकॉक तिथं त्याचा शेप काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता इथं ह्याच्यावरती जरीच्या थ्रेडनंतर आपण आपला जो रेड कलरचा सिल्क थ्रेड आहे त्यानं आपण इथं त्याच्या पण आपण 3 लाईन चेन स्टिच केलेले आहेत, म्हणजे ते छान दिसतं. त्यानंतर आता इथं आपण शुगर बीड्सची लाईन टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी जास्त तुम्हाला पूर्ण दाखवत बसणार नाही, कारण त्यामुळे मग काय होतं व्हिडिओ मोठा होतो आणि जे महत्त्वाचं आहे तेच आपलं राहून जातं. बरोबर. ठीक आहे. तर तुम्हाला आता हे सगळं जमतं आहे असं मी गृहीत धरते. आता ही जी चेन स्टिच आपण सुरुवातीला बनवलं त्यानंतरनं आपली पुढची प्रोसेस असते सेकंड जी आपली लाईन असते ती असते शुगर बीड्सची. तर आपण इथे शुगर बीड्सची लाईन कंप्लीट करून घेणार आहोत. बरेच दिवस आपलं हे चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला बाकीचं काय बघायलाच मिळालेलं नाही आणि या कामातून पण वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला व्हिडिओ पण बनवून ठेवलेले होते, पण मला ते एडिट करून अपलोड करायलाही टाईम मिळालेला नाही आहे. त्यामुळे जसं तर मला टाईम मिळाला तसं मी हे बनवलेलं आहे. तर जर काही अजून त्यातलं काय जर तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की विचारा. वेळच मिळत नाही आहे व्हिडिओ बनवायला.
मी जर व्हिडिओ बनवलाच तर ते एडिटिंग करून अपलोड करायला सुद्धा वेळ मिळत नाही, असं होतं. त्यामुळे ते व्हिडिओ व्यवस्थित टायमिंगवरती पोहोचत नाही. त्यासाठी अगदी मनापासून मी तुमची सगळ्यांची माफी मागते की तुम्हाला ह्या वर्कसाठी खूप वेळ लागला म्हणून. आपलं ठरलं होतं की लगेच आपण 5Dचं म्हणजे देवीचं वर्क झाल्यानंतर आपण 5D पूर्ण करणार होतो. काही हरकत नाही, पण आता आपलं जवळ-जवळ आपलं कंप्लीट झालेलं आहे. जिथं आपले फिदर्स कंप्लीट झाले, ते आपण बाकीचं आपण मग करू शकतो. आता इथं आपण सुरुवातीला जे शुगर बीड्सची ती लाईन कंप्लीट करून घेणार आहोत. तुमचे अजून जर का म्हणजे पिकॉकचे फेदर्स तयार झाले नसतील तर ते पण कंप्लीट करून घ्या. तुम्हाला जर एवढे नसतील जमणार, अगदी तुम्हाला फक्त स्लीव्हजवरच करायचं असेल, तुम्हाला पाठीमागं 3D पिकॉक नसेल करायचं तर तुम्ही तसंही करू शकता. असं काही नाही की मी केलं म्हणून तुम्हाला करायचं आहे. एकाच ब्लाऊजमध्ये तुम्हाला मी 3D आणि 5D तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही एकतर 5D करू शकता किंवा 3D करू शकता. तुम्ही 5D केलं तर तुम्हाला एक 30-40 एक पिकॉकला फेदर लागतील. तुम्हाला जर का दोन्ही माझ्यासारखं करायचं असेल तर मात्र तुम्हाला जास्त फेदर्स लागतील. तुम्हाला जर का नॉर्मल फक्त 3D पिकॉक करायचं असेल तरीही तुम्ही एक 15 ते 20 तुम्ही फेदर्स केले सुरुवातीला तरी चालतील. अशी गडबड नाही आणि अशी कंपल्सरी नाही की तुम्ही तेवढे फेदर केले पाहिजेत. आपलं तुम्हाला एक अंदाज येईल की एक साधारणतः पूर्ण जर का आपण 3D 5Dमध्ये एक ब्लाऊज पूर्ण तयार केला तर आपल्याला किती हे लागतील. तर आपली ते चेन स्टिच आपली शुगर बीड्सची आपली जी लाईन होती ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण दुसरी जी लाईन आहे ती मोती आणि रेड कलरचे शुगर बीड्स मी घेतलेले आहेत. तर छोटे बीड्स तुम्हाला दिसणार नाहीत, पण मी तुम्हाला आपलं ऑलरेडी इथं सांगते की इथं मी मोती 3 mmचे मोती घेतलेले आहेत आणि शुगर बीड्स रेड कलरचे घेतलेले आहेत. मोती उठून दिसतात पिकॉकच्या. कुठलंही तुम्ही पिकॉकचं वर्क केलंत ना, त्याच्यामध्ये तुमचे मोती हे एक सुंदर असं त्याला लूक येतो. म्हणजे मोत्यांच्या बीड्सनंच खरं पिकॉकच्या डिझाईनला लूक छान येतं, म्हणून इथं आपण आवर्जून मोत्यांचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथं आपण बऱ्यापैकी लाईन कंप्लीट करत आणलेली आहे. तुम्हाला एक झूम करून दाखवते मी. बघा इथे अशा प्रकारे मोत्यांची लाईन आपण केलेली आहे. मोती आणि रेड कलरचे शुगर बीड्स आहेत. बघा इथं आता ही आपली पूर्ण लाईन कंप्लीट झालेली आहे आणि इथं आता मी हा जो पिकॉक काढला होता हा पिकॉक भरायला घेतलेला आहे. आता इथं एक तुम्ही गंमत बघू शकता. इथं तुम्हाला जसा कलरमध्ये करायचा आहे तसा तुम्ही पिकॉक करू शकता किंवा तुम्ही इथं त्याच्यामध्ये सिल्क थ्रेडने सुद्धा वर्क करू शकता. इथे मी सिल्क थ्रेडचा यूज न करता कलरचे शुगर बीड्स यूज केलेले आहेत. त्यानं पण खूप छान असा सुंदर असा लूक येतो. फक्त कलर्स वेगवेगळे तुम्ही तिथं यूज करता आले पाहिजे. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वापरता आले पाहिजेत आणि एक छान असा त्याला लूक येतो. इथं अशा प्रकारे आपण हे आता 3Dचं जे पिकॉक आहे ते आपण डायरेक्ट काय करतो, ते आपण सेपरेट असं वर्क करून घेत नाही. तर ते आपण त्या ब्लाऊजवरतीच आपण ड्रॉ करून त्याच्यावरतीच आपण वर्क करतो 3D पिकॉकसाठी. त्यामुळे इथं मी पाठीमागचा जो बॅक नेक आहे हा 3Dचा पिकॉकचा बनवणार आहे. म्हणून मी इथं हा पिकॉकचा शेप काढून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हा पिकॉक तुम्ही असा कसा वेगळा काढला आहे, तर इथं कसं झालं आहे, मी जसा जो शेप आहे मटक्या गळ्याचा त्याला अनुसरून हा पिकॉक तिथं छान दिसेल. तुम्हाला एकंदरीत वर्क केल्यानंतर त्याचा लूक जो येईल त्याच्यावरून तुम्ही बघू शकता. त्यामुळे मी इथं असा पिकॉक काढलेला आहे. तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन आता ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे डिझाईन असतात. मला ह्याच्यातला हा आवडला म्हणून मी काढला, कारण तो जे मी फेदर्स लावणार त्याला छान दिसेल उठून, म्हणून मी हा पिकॉक काढलेला आहे. इथं आता आपण पिंक कलरचे जे शुगर बीड्स आहेत आपण यूज करतो आहे. त्याच्या आधी मी ग्रीन कलर आणि पॅरेट कलरचे यूज केलेले होते.
ठीक आहे. तर इथं बघू शकता एकदम व्यवस्थित हळूहळू करायचं आहे. एक कसं आहे ना, तुम्ही काम कुठलंही करा, त्याचं फिनिशिंग जर का सुंदर असेल, काम तुमचं छोटं असू द्यात, पण फिनिशिंग एकदम जर का प्रॉपर असेल तर बघणाऱ्याला सुद्धा म्हणजे अगदी भुरळ पाडेल असं असतं. मग काम आपलं एकदम व्यवस्थित पाहिजे. गडबड करून हे घाई करून आपल्याला काही उपयोग नाही त्याचा. कारण शिकताना जर का व्यवस्थित क्लीननेसपणा असेल, शार्पनेसपणा असेल तरच त्या कामाला किंमत आहे तुमच्या. तुम्ही 1-2 लाईन जरी शुगर बीट्सची आणि 4 mm बीट्सची जरी केली, पण त्याचं फिनिशिंग आणि त्याचं जे म्हणजे स्टिचिंग व्यवस्थित असेल, तर तेही तुमच्या ब्लाऊजला एक सुंदर ब्लाऊजला लूक आणू शकतं. तर हे महत्त्वाचं असतं. तर त्यानंतर तर इथे मी पिंक कलर, फेंट पिंक कलरचा जो आहे, तो इथे घेतलेला आहे. पण आपण आधी पर्पल कलर यूज केला होता. त्यानंतर ना जास्त पण फेंट नाही आहेत, डार्क पिंक कलरच आहे. डार्क पिंक कलर शेडचं यूज केलेलं आहे इथं आपण. त्यानंतर आपण वरती छोटे 2 mmचे बीड्सला मोती लावलेले आहेत तिथं गळ्याला त्याच्या. आता हे वर्क तुम्ही कधी कंप्लीट कराल हेही मला कमेंट करून सांगा. कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर थोडासा भर द्या आणि तुमचं जे 5D 3Dचं पिकॉकचं वर्क आहे हे तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे माझ्याबरोबरच तुमचाही ब्लाऊज हा पूर्ण होऊन जाईल. आता मी यापुढे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन स्टार्ट टू एंड जसं मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर का थोडं इकडं-तिकडं झालं तर तुम्ही समजून घ्या. कारण अख्खा पूर्ण ब्लाऊज व्हिडिओ म्हणजे बनवायचा म्हटलं तर तेवढा वेळ मिळत नाही किंवा मिळाला तर एडिटिंग करता येत नाही. कारण जर ऑर्डर असेल तर मला पटपट कंप्लीट करावं लागतं. त्यातूनही मला जेवढं मिळेल तेवढं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि एवढी म्हणजे गॅरंटी की तुम्ही कुठलंही क्लासेस न लावता तुम्ही पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग करू शकता. ठीक आहे. इथं बघू शकता किती सुंदर. तुम्हीच सांगा मला की हे फिनिशिंग कसं आलेलं आहे कमेंट करून, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय ते. आता इथे मी जे आहेत ते काचेच्या म्हणजे आपले जे ग्लासमध्ये असतात ते शुगर बीड्स घेतलेले आहेत. हे गोल्डन कलरचे शुगर बीड्स आहेत ग्लासमध्ये. म्हणजे आपले नॉर्मल शुगर बीड्स असतात मेटलवाले ते वेगळे आणि हे गोल्डन कलरचे आहेत. तर इथं आपण हा जसा शेप आहे तसा आपण इथं हे भरून घेणार आहोत. प्रत्येक बीड्स कसंही असू द्यात, धागा खाली ओढून त्याचं फिनिशिंग छान येईल, ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची. त्याच्यामध्ये गॅप नाही आला पाहिजे, तेव्हा ते दिसायला सुंदर दिसतं. बघू शकता हा आपला पिकॉक आता कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये मी रेड कलरचे पण शुगर बीड्स यूज केलेले आहेत. त्यानंतर आपण सिल्क थ्रेडनं जांभळ्या कलरचा जो सिल्क थ्रेड आहे त्यानं आपण त्याचे तोंड करून घेतलेले आहे आणि वरती आपण वरच्या बाजूला इथं तुम्ही बघू शकाल
वरच्या बाजूला आपण त्याला तुरा काढलेला आहे. तर एकंदरीत हा पिकॉक आपला जो आहे, त्या फेदर्स मी तुम्हाला लावून दाखवलेले आहेत. हे कसे दिसतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला. आत्तापर्यंत आपण जे शिकलो आहे तुम्हाला कळलं आहे का नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. तुम्ही जोपर्यंत मला कमेंट करून सांगणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की तुमच्या किती लक्षात आलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याबरोबर हे वर्क पूर्ण कंप्लीट करा. म्हणजे आपण पुढच्या त्या स्लीव्जला सुरुवात करूयात 5D पिकॉकला. तो पण व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. आता तो सगळ्यात आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ही अशीच जी बॉर्डर आहे तुम्ही पण अशीच माझ्याबरोबर करा. म्हणजे तुमचाही ब्लाऊज असा सुंदर छान दिसेल. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुमच्या कोणत्या मैत्रिणी असतील ताई वगैरे त्यांना जर का हा 5D आणि 3D पिकॉक शिकायचा असेल तर त्यांनासुद्धा नक्की आपला जे चॅनल आहे त्याची लिंक पाठवा, शेअर करा. म्हणजे ते सुद्धा आपल्याबरोबर हा जो पिकॉक आहे हा बनवायला शिकतील. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.